2023 मध्ये उसळलेल्या जाती आणि हिंसाचारानंतर आता ते तिथे जात आहेत आणि जवळपास 7-8 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतात. जाऊ द्या ना, त्यांच्या दौऱ्याकडे आता 2 दिवसांनी हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. त्यांचं मागणं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सुद्धा एसटी मध्ये समावेश करा. कशी नोंद आहे असं म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी बोलावं त्याविषयी. आम्ही कशा करता बोला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताचं सरकार आहे ना. ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोलावं. माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नाला उत्तरं देऊन याचे मिनिट्स करावे. सर, अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता काँग्रेसमध्ये अस्वस्थता पाहिजे अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात बोललेलो आहोत आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा आम्ही या संदर्भात कल्पना दिलेली आहे की नक्की महाराष्ट्रात आम्ही काय करतो. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने एक 17 सप्टेंबरला कॅबिनेट मीटिंग घेण्याचा शिरस्ता मराठवाड्यात होतो आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं 3 वर्षात देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहे. काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग ते असे उपक्रम साजरे करतात. उद्या भारत पाकिस्तान सामना दुबईत ठरवला. देशात त्याला विरोध होतो. मग त्यावरचं लक्ष विचलित करायचं म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम आम्ही त्या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहतो. जेव्हा गरज होती, जेव्हा तिकडे महिलांची नग्न झिंड काढली जात होती रस्त्यावर, तरुणांना मारलं जात होतं रस्त्यावर, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते. जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही आणि आता कशाला चाललं. गप्पा सारी ढोंग आहे सर. तुम्ही मॅचला जे बॉयकॉट करताय किंवा मॅच विरोधाची भूमिका आहे ती कायम आहे आणि उद्या त्याबाबत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलणार. उद्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाते. आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेळगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. असा एक कार्यक्रम तो आहे. खंड पडलाय ज्या घोषणा झाल्या त्याची पण पाचशे अंमलबजावणी झालेली. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने व त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली एवढं सांगा. एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना, म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत. मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी महिलांना पगार मिळतो सरकारचा, म्हणजे हे पगारी मतदार आहे. जसे पगारी नोकर असतात. तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याच्यानंतर काय झालं. त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांचाही पगार सुरू आहे असं मला एका सरकारी पगार हा शब्द वापर, त्यांचाही पगार सुरू. म्हणजे आता एक योजना सोडली ज्याच्यातून भ्रष्टाचार, अनागोंदी, तिजोरीची लूट
आणि मतं विकत घेणं हे स्पष्ट दिसतं. ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना सुरू नाही. अजित पवारांबाबत प्रश्न आहे. त्याचा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. IPS अधिकाऱ्याला फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत अहवाल मागवला होता जिल्हाधिकारी. असे किती अहवाल तुम्ही मागवणार, किती काय SIT स्थापन करणार. देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवण्याचा विक्रम केला, तसा SIT स्थापन करण्याचा विक्रम केला. सक्षम मुख्यमंत्री. त्या अहवालात असं पुढे आलंय की तो उपसा अवैधच होता आणि आता त्यांना चर्चा असं सुरू झाली की अजित पवार या सगळ्या दंगांना अभय देत आहेत आणि त्यावर आता एक शब्दही बोलायला तयार नाही झाले. बघा, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि स्वतः भाजपचं नेतृत्व असेल, हे अवैध कृत्यातूनच सरकार जन्माला आले. हे सरकार अनैतिक कृत्यातून जन्माला आलेलं सरकार. त्याच्यामुळे त्यांच्यावर तुम्ही असे लहान सहान जे आरोप करताय ते मोठे एवढे 5-5 हजार कोटीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीरपणे या सरकारने केले. सिडको हे काय तुम्ही बुरुम वगैरे लहान सहान गोष्टी त्यांचा अपमान करताय. चला, थँक्यू. शिरसाट बाबत प्रश्न सर्वेक्षण केलंय मला सरकार हिंदी में क्या हिंदी में बता दीजिए. मणिपुर का सर, पंतप्रधान महोदय मणिपुर जा रहे हैं. चूराचंदपुर और इम्फाल दोनों जगह जाने वाले हैं. लोगों से बात भी करने वाले हैं. क्या कहना है सर? कौन से लोगों से बात करेंगे प्रधानमंत्री? प्रधानमंत्री अभी जाकर आए. प्रधानमंत्री को अगर किसी गंभीर विषय से ध्यान हटाना होता है तो इस प्रकार की हरकतें करें. 3 साल के बाद प्रधानमंत्री ने उस महिलाओं से बात करनी चाहिए जिनको सड़क पर नंगा घुमाया. उस माताओं से बात करनी चाहिए जिनके बेटे, जिनके पति की हत्या हो गई. प्रधानमंत्री तो ऐसे लोगों से बात करेंगे जो वहां के बीजेपी के गवर्नर के लोग वहां उनके सामने लेके आएंगे. प्रधानमंत्री की मणिपुर यात्रा को देश में कोई गंभीरता से नहीं ले रहे. कोई नहीं ले. हिंदुस्तान पाकिस्तान का मैच जो होने वाला है, टिकट बिक्री जो है वो बहुत कम है, बहुत अल्प प्रतिशत. बात ऐसी है, जो सच्चा भारतीय है, जो सच्चा राष्ट्रभक्त है, वो ना मैच टीवी पे देखेगा ना वहां जाकर. मुझे जय शाह जी के बारे में मालूम है, वो क्रिकेट के मुखिया है. मुझे उनको तो मजबूरी है, जाना पड़ेगा. अनुराग ठाकुर के बेटे जाएंगे और भी लोग जाएंगे. उनको क्या है, उनकी राष्ट्रभक्ति की डेफिनेशन बहुत अलग है. और जो सत्ता परिवर्तन हुआ है कहाँ? नेपाल में होने दो ना, सत्ता परिवर्तन होना ही चाहिए. भारत में भी होगा. अगर नेपाल में सत्ता परिवर्तन नहीं हुआ है, नेपाल के भ्रष्ट सरकार को लोगों ने खींच कर बाहर निकाला, सड़क पर लाया, उसे सत्ता परिवर्तन नहीं कहा, उसे क्रांति कही. क्रांति, रिवोल्यूशन. लोगों का जो एक मन में उनका जो एक चीड़ थी वो बाहर निकली. क्रांति पे 18 स्टूडेंट दिया था, उसमें भी कंप्लेंट्स हो रही है. देशद्रोह का गुनाह दाखिल करने दो. मैंने इतना ही कहा कि भारत में अगर कोई भ्रष्टाचारी या महाराष्ट्र में कोई भ्रष्टाचारी मंत्री है या मुख्यमंत्री है तो सावधान रहना चाहिए. अगर लोग इस हद तक जा सकते हैं नेपाल में, तो हमारे यहाँ भी सरकार ने सावधान रहना चाहिए और भ्रष्टाचार कम करना चाहिए. उसके देशद्रोह क्या है? राऊत साहेब, काल सुप्रिया सुळे बोलताना असं म्हणालेलं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं किंवा सर्वपक्षीय बैठक बोलवावी. तुम्हाला कसं वाटतं? त्यातून काही निष्पन्न होणार नाही. या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद गॅझेटनुसार. लोकांच्या मनात तरी शंका आहेत, ओबीसींच्या मनात शंका आहेत. त्याने एक जाहीर पत्रकार परिषद मराठवाड्यातच घ्यावी किंवा आंतरवेली सराटी गावात घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तरं द्यावी. ज्या शंका आहेत, मग त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबळजीला बोलवा, एकनाथ शिंदेना बोलवा, अजित पवारना बोलवा, जरांगे पाटील साहेबांना बोलवा, ओबीसीच्या नेत्यांना, आणि एकत्र जाहीर पत्रकार परिषद घेऊन तिथे तुम्ही एक जाहीरपणे लोकांच्या मनातल्या शंकांच्या आयुष्यात निरसन करा
आणि तो विषय तिकडे संपवा. थँक्यू. साहेब हा विराज सिंगने कहा है कि हो गया, बहुत हो गया. ती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल लातूरात आत्महत्या झाली. इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात. हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात. भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला, कारण शिवसेना भवनात जागा देईल, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू. पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं. वाटल्या जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल. आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांना कळत नाही मी कुठे आहे ना, जे या राज्याला शोभत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्याने ते सांगायला पाहिजे. त्याने नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्याने घ्यावी पत्रकार परिषद. तुम्ही सातत्याने सक्षम महान अशा ते पद्धतीचं महान आहे, ते सक्षम कसं घ्यायचं? अरे सक्षम आहेत ना, त्यांनी इतके प्रश्न महाराष्ट्राने सोडवलेले आहेत. आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही, त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महाराष्ट्र देशामध्ये. आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. सक्षम नेतृत्व, अत्यंत सक्षम नेतृत्व. त्यांना वाटलं 3 वर्ष काही करायचं नाही, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची धिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या. रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या, ते म्हणा की आत्ता 3.5 वर्षांनी हा माणूस चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व, अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालं आहे. आणि त्याच्यामुळे नेपाळचं मी उदाहरण देतो, ते वेगळ्या अर्थाने देतो. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, इतकंच मी सांगेन. बंजारा समाजाचा रस्ता थांबायला लागलाय. मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये रस्त्याचं युद्ध सुरू आहे. आता महापालिकांमध्ये सरकारी अधिकारी नियुक्तीवर पेच आहे, यांनी सुचवलेले हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. उपर नरेंद्र नीचे देवेंद्र, प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्र आणि देशामध्ये. म्हणून तर 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. भारत पाकिस्तान मॅचच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाहीये ना, तिकीटं विकलीच गेलेली नाही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्याने तो पेलगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे, आणि त्यानंतर जो देश या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही. कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही. तिकीट विकण्याचा प्रश्नच आहे. कारण जर त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले, भारतातले भारतीय, तर लोक त्यांना तिथे आल्यावर देशात जोडे मारतात. आता बघू जय शहाच्या मॅचला जाऊन बसतात का ICCIचे अध्यक्ष. मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहिला जातो. आणि दुसरीकडे दोन ज्या समिती तयार करण्यात आल्या, मराठा समिती आणि ओबीसी
हे दोन्ही समितीचे नेते एकमेकांवर उघडपणे सार्वजनिक मी म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत पक्षांतर्गत त्यांच्या युती अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे. हा वाद मंत्र्यांपर्यंत पोहोचलाय. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटतं. गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे. बरं, मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चालले, मग भुजबळ जे असतात इतर समाजाचे लोक असतात, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आहात. काल या मिंदे गटाची लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. का? मी इतकंच म्हणालो, महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनाकृती वाढ सरकारनं काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उलथवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा आहे? म्हणजे नेपाळचं समर्थन करताय. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना? मूर्ख लोक आहेत. जे सरकारमध्ये बसलेले आहेत तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी यांना आपला मांडीवर बसलेला आहे, बसवलेला आहे, घटनाबाह्यपणे. मूर्ख लोक हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात. यांना जनतेने मतदान केलेलं नाही, एवढं मी वारंवार सांगतो. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे जरंगी पाटील किंवा त्यांचे लोक म्हणतात की आरक्षण भेटले, भुजबळ म्हणतात की त्यांना भेटले. खाली जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झालाय की सर्टिफिकेट काढायची कशी, कारण अनेकांकडे नोंदी नाही, फक्त 48,000 लोकांकडे नोंदी आहेत.